सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये सौ मृणालिनी जोशी यांनी लिहिलेली आठवण, याचा भाग पहिला, सद्गुरू लाभला. सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांची ध्यानमग्न असलेली प्रसन्न मूर्ती समोर बसली आहे. अर्धोन्मिलित नेत्र, मान किंचित पुढे झुकलेली, हातात हात गुंफलेले आहेत. त्यांची चंद्रकोरीसारखी रेखीव नखांनी शोभिवंत दिसणारी लांब सडक नाजूक बोटं मन वेधून घेत आहेत. ही तसबीर त्यांनीच दिलेली प्रसाद भेट म्हणून. खरं सांगायचं तर या क्षणी माझ्याजवळ जे जे काही आहे ते सारं त्यांचंच आहे. त्यांनी दिलेलं, त्यांनी घडवलेलं, कृपेचा वरद हस्त मस्तकी ठेवून प्रसाद म्हणून दिलेलं. माझ्या दुर्दैवानं मी स्वामींकडं फार उशिरा गेले. अवघ्या 2च भेटी घडल्या. बाकी सारा संवाद पत्रानं. त्यांचं पहिलं पत्र आलं 1 मार्च 1973 आणि अखेरची तारीख आहे पत्राची 24 जानेवारी 1974. एवढाच अल्प कालावधी, पण माझ्या सर्व आयुष्याला त्यानं कृतार्थ केलं, जन्माचं सार्थक झालं. मुक्ताईच्या निमित्तानं तिच्या पायगुणानं मला माझी ही सद्गुरू माऊली भेटली. प्रत पाठवल्यानंतर 15 दिवसांनी पुण्याचे एक साधक श्रीयुत प्रधान यांच्या हस्ते स्वामींचं त्यांच्याच सांगण्यावरून लिहिलं गेलेलं पत्र आलं. सकाळची वेळ, स्वयंपाकाची, गडबडीची, शाळा, कॉलेज, ऑफिस यांची. पण पावसहून कुणीतरी आलंय म्हणताच मी सगळं टाकून उत्सुकतेनं बाहेर आले. त्यांच्याकडून स्वामींना मुक्ताई आवडल्याचं कळलं. आशीर्वादाचं पत्र वाचलं. प्रसादाची खडीसाखर घेतली. श्री प्रधान गेले आणि मी परत आत आले. पण पत्रातला मजकूर मनातून काही जात नव्हता. मी मुक्ताईवर लिहिलेल्या ओळींना दिलेलं उत्तर होतं ते याप्रमाणे: बाळकाची भूक कळे माऊली ते, बोलावून देते स्तनपान, तैसे माझे हित जाणे जगन्नाथ, तेणे मी निश्चिंत सर्व काळ. माऊली बोलावणार आहे, मन शांतवणार आहे. पण केव्हा? केव्हा बोलावणार? कधी भेट होणार? मी अशी संसारात गुरफटलेली, कर्तव्यानं बांधलेली. वाटलं आत्ता, अगदी या क्षणी भेट व्हावी, स्वामींचे पाय दिसावेत, असं फार फार उत्कटतेनं वाटलं. आणि काय झालं, कसं झालं मला कळलंच नाही. तवा गॅसवर तापतच राहिला. पोलपाटावर अर्धवट लाटलेली पोळी तशीच राहिली आणि माझी सद्गुरू माऊली मला साक्षात समोर दिसू लागली.
मी त्यांना प्रत्यक्ष कधी न पाहिलेल्या खोलीत तिच्या पायाशी जाऊन बसल्याचा भास झाला. मिटलेल्या डोळ्यातून आसवांच्या धारा ओघळू लागल्या. सर्वांगावर आनंदाचं रोमांच उभं राहिलं. मी तशीच 5-7 मिनिटं तरी निश्चल होऊन बसले असेन. अगदी खऱ्या अर्थानं म्हणायची तर स्वामींची आणि माझी तीच पहिली भेट. प्रत्यक्ष भेट मात्र झाली ती एप्रिल 1973 9 तारखेला सकाळी बरोबर 9 वाजता स्वामींचं बोलावणं आलं. हृदय धडधडू लागलं. परीक्षेच्या हॉलमध्ये जाताना होतं ना तसं झालं. एकीकडे उत्सुकताही होती आणि त्यांच्या परीक्षेत उतरू की नाही याची भीतीही होती. देसायांच्या पडवीतल्या डाव्या अंगाच्या खोलीत मी पाऊल टाकलं. आत अंधारही नव्हता आणि प्रकाशही नव्हता. संध्या प्रकाशासारखा कोवळा उजेड तिथं होता. मी डोकं टेकून प्रणाम केला. त्यांनी बसा म्हणून सांगितलं. मी बाकावर बसले. दृष्टादृष्ट झाली. अगदी जवळचं प्रेमाचं माणूस भेटावं तसा मला आनंद झाला. ओळख आहेच असं वाटलं. त्यांच्या मुखावर प्रेमळ भाव होता. मुद्रा हसरी होती. तेवढ्यात त्यांच्या श्वासाचा मोठा आवाज होऊ लागला, घुमल्यासारखा. मी अगदीच अजाण, मूर्ख. मला वाटलं स्वामींना बरं नसतं, दमल्यामुळं धाप लागली बहुतेक. आजही त्या आठवणींनं हसू येतं. आमच्यासारखी महामूढ माणसं चिंतामणीची ठेच लागून तोंडावर आपटायची, पण चिंतामणी उचलण्याची बुद्धी व्हायची नाही त्यांना. हा चिंतामणी आहे हे कळायला हवं ना. पण सद्गुरू चिंतामणी कनवाळू करुणामय दयावत्सल. त्यानं हळूच म्हटलं, असं करायचं. खोल खोल अगदी अंतर्यामीच्या गाभाऱ्यातून आलेले ते मधुर शब्द ऐकले तेव्हा एकदम प्रकाश पडला. मग मी लक्षपूर्वक पाहिलं आणि परमहंसांच्या प्रसन्न मुखकमलातून उद्घोषित होणारा प्रणवघोष श्रवण केला. मग विचारलं, गुरु कोण? कारण मुक्ताईच्या अर्पणपत्रिकेत मी गुरुचरणी एवढंच लिहिलं होतं. मी म्हटलं, 12 वर्षांपूर्वी श्रीयुत नारायणराव पंडित यांच्याकडून शिवमंत्र मिळालाय. परमपूज्य गुळवणी महाराजांनी ध्यानदीक्षा दिली आहे आणि याच तृतीयेला पुण्याच्या गुरु नागनाथ भट यांच्याकडून बालेचा मंत्र लाभलाय. मी सांगितलं त्याहूनही अनेक सत्पुरुषांनी माझ्यावर कृपा केली आहे. स्वामी चिन्मयानंद, दत्तयोगेश्वर तीर्थ, आचार्य रजनीश, मी अशी अनेक गुरूंची नावं घेतलेली ऐकून स्वामी काहीच बोलले नाहीत. पण त्यांची मुद्रा गंभीर झाली. भेट संपली. त्यांनी हात उंचावला, आशीर्वाद उच्चारला, प्रसाद भेट दिली आणि मी प्रणाम करून बाहेर आले. आज इथेच थांबूया. यानंतरचा या लेखाचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.